नमस्कार मित्रांनो. एमपीएससी मेड इझी मध्ये मी अर्जुन शेलार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहा मित्रांनो, आपणा सर्वांना निश्चितच कल्पना आहे, काल 21 सप्टेंबर 2025 रोजी आपणा सर्वांना माहिती आहे, ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024 संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2024 आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेमधील जो पेपर क्रमांक 2 आहे, पेपर क्रमांक 2 मधील म्हणजे जो आपण जनरल स्टडीजचा सामान्य ज्ञानाचा पेपर, यातील जे करंट अफेअर्स चालू घडामोडीचे जे एकूण 10 प्रश्न विचारले होते, ह्या 10 प्रश्नांवरती आपण सविस्तर चर्चा करूयात. ही सविस्तर चर्चा महत्वाची आहे, ज्याचा आपल्याला आगामी परीक्षांसाठी निश्चितच फायदा होईल. त्या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला काही लॉजिक्स अप्रोच डिराईव्ह करता येतील, डेव्हलप करता येतील. सगळ्यात महत्वाचं, आपण जी आपली डी कॅड सिरीज घेतली होती, डेली करंट अफेअर्स डिस्कशन सिरीज, बरोबर, ह्या सिरीज मध्ये जे आपण सुरुवातीला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिस घेतलं होतं, त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या ट्रिक्स, टिप्स, अप्रोच, लॉजिक्स कसे डेव्हलप होतात ते पाहिलं होतं. त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला कालच्या पेपरमध्ये करता येते का, याची आपण पडताळणी घेऊयात. डीकॅड मधला जो आपला डेली करंट अफेअर्स डिस्कशन मधला जो कॉन्टेंट आहे, तो कॉन्टेंट आपल्याला कालच्या परीक्षेसाठी किंवा आपल्या एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी कितपत रिलिव्हंट आहे याचा एक अंदाज येईल, बरोबर. आणि त्याचा आपल्याला पुढच्या परीक्षांसाठी करंट अफेअर्सच्या अभ्यासासाठी एक दिशा मिळावी म्हणून निश्चितच मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे हे लेक्चर्स काळजीपूर्वक पहा, शेवटपर्यंत ही चर्चा ऐका. महत्वाचे तुम्हाला इनपुट्स नक्कीच यातून मिळतील. ठीक आहे, आपण लेक्चर्सला सुरुवात करूयात. ही सुरुवात करण्यापूर्वी माझा थोडक्यात परिचय देतो. माझं नाव अर्जुन पांडुरंग शेलार. हे माझं अकॅडमिक बॅकग्राऊंड असेल किंवा काही क्रेडेन्शियल्स आहेत या ठिकाणी. माझा अनुभव 5 राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, पीएसआय मुलाखतीचा मला अनुभव आहे, तसेच एसएससी सीजीएल टियर 2 ह्या परीक्षेचा मला अनुभव आहे, तसेच इतर छोट्या मोठ्या मुख्य परीक्षांचा मला नक्कीच अनुभव आहे. सगळ्यात महत्वाचं, ऍज अ फॅकल्टी, ऍज अ लेक्चरर म्हणून मी कार्य केलेलं आहे. HRDHR हा विषय असेल, अर्थातच हा विषय आता नाही, परंतु ज्यावेळेस होता त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. माझा स्पेशल सब्जेक्ट म्हणजे मराठी, इंग्लिश, ग्रामर आणि व्होकॅब्लरी हा आहे. अर्थातच त्यावरती आपण सविस्तर वेगळी चर्चा करूयात. आता सगळ्यात महत्वाचं, आपल्याला करंट अफेअर्सच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे. कालचा जो पेपर झाला ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024चा, तर बघा, आपला एक्झाम ओरिएंटेड, रिझल्ट ओरिएंटेड, टॉप क्वालिटीचे, हाय क्वालिटीचे कोर्सेस आपल्या एमपीएससी मेडिझी ह्या ऍपवरती उपलब्ध होत असतात. हे ऍप नक्की डाउनलोड करा. तुम्हाला तुमच्या तयारीच्या कालावधीमध्ये खूप जास्त फायदा हे आपल्या प्लॅटफॉर्मचा नक्कीच होईल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. नक्की हे ऍप डाउनलोड करा. ठीक आहे. बघा, आपण प्रश्नांना आता प्रत्यक्षात सुरुवात करूया, चर्चा करूयात यावरती. पहिलाच प्रश्न आहे बघा, दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो? आता बघा, आपण अनालिसिसचे लेक्चर ज्यावेळेस घेतले त्यावेळेस आपण पाहिलं होतं की ग्रुप बी आणि सी ला हमखास दिनविशेष वरती प्रश्न असतात, असं आपण पाहिलं होतं. महत्वाचे जे दिवस आहेत त्यावरती प्रश्न येतात असं आपण पाहिलं होतं. त्याच अनुषंगाने हा बघा, जागतिक आनंद दिवस कधी साजरा केला जातो हा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, ग्लोबल हॅपीनेस, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आहे, जागतिक आनंदी अहवाल, यावरती प्रश्न अधूनमधून विचारले जातात. त्यावेळेस आता अगदी त्याच रिपोर्टच्या अनुषंगाने जागतिक आनंदी दिवस कधी साजरा केला जातो हा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. यातलं लॉजिक वगैरे आपण नंतर पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा, काही गोष्टी असा आहे, काही डेटा असा असतो की जो आपल्याला माहित असणं अपेक्षित असतं, किंवा आपल्या करंट अफेअर्सच्या कुठल्याही सोर्समधून तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला काढता आल्या पाहिजेत, त्या वाचून पाठ करता आल्या पाहिजेत. त्यातलाच हा एक भाग आहे, जागतिक आनंदी दिवस कधी साजरा केला जातो. बघा, आपण लेक्चर्स घेताना एक ट्रिक सांगितली होती तुम्हाला महत्वाची, 8-18 आणि 8-20 असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं. 8-18 बद्दल नंतर बोलूयात, सध्या 8-20 बद्दल बोलूया. आपण म्हटलं होतं की 8 मार्चला जागतिक महिला दिन असतो, बरोबर, इंटरनॅशनल वुमन्स डे असतो, हे आपण सांगितलं होतं. आणि त्यानंतर बरोबर 12 दिवसांनी 20 मार्चला इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस, जागतिक आनंदी दिवस साजरा केला जातो, असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. आपण म्हटलं होतं की 12 दिवसाचा फरक आहे. 8 मार्च हा सर्वांना माहित असतो, जागतिक महिला दिन. त्याच्यानंतर 12 दिवसांनी 20 मार्चला जागतिक आनंदी दिन असतो, असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. आणि ज्यांनी कोणी लेक्चर्स व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासले असतील त्यांना लगेच उत्तर देता आलं असेल 20 मार्च हे उत्तर. परंतु स्टील आपण यातलं काहीतरी लॉजिक वगैरे चेक करूयात, काय आपल्याला पर्याय सांगतात हे आपण पाहूयात. बघा, पर्याय क्रमांक 1 आहे 10 मार्च, पर्याय क्रमांक 2 आहे 20 मार्च, बरोबर. पर्याय क्रमांक 1 10 मार्च, पर्याय क्रमांक 2 20 मार्च, 23 मार्च आणि 2 मार्च. आता आपल्याला यातून काय लक्षात येते की सगळे दिवस मार्च महिन्यातलेच दिलेत. पर्याय 1 10, पर्याय 2 20. बघा, 10-20 आपण जनरली राऊंड फिगर मध्ये 10-20-30-40-50 असं काउंटिंग करत असतो जनरली. त्याच अनुषंगाने 10-20 आपल्याला काहीतरी सांगता येईल. सगळ्यात महत्वाचं, 20 मार्च
आणि 2 मार्च बघा, 20 आणि 02. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काहीच माहित नाही बाबा, अशा वेळेस आपल्याला रिस्क घेता येते. आपल्याला लॉजिक लावायचे की 20 मार्च आणि 2 मार्च पैकी उत्तर असू शकतं बाबा. कारण इथं 20 आणि इथं 02 दिलेलं आहे. यातलं कोणतं उत्तर घ्यायचं, 02 घ्यायचं का नाही. सिंगल डिजिट वाला कुठला बाकीचा पर्याय दिलेला नाहीये. त्यातल्या त्यात आता इथं 20 मार्च आपल्याला उत्तर घ्यायचे, काय घ्यायचं तर 10 मार्च आपल्याला सांगतोय की तुम्ही हे कनेक्ट करा. 10, 20, 30 ह्या रेंजमध्ये तुम्ही एखादं उत्तर सिलेक्ट करा. असं पर्याय क्रमांक 1 सांगतोय. आता हे लॉजिक प्रत्येक वेळेसच अप्लाय होईल असं मी म्हणणार नाही निश्चितच, पण तुम्हाला एक सेन्स झाला पाहिजे, एक अंदाज आला पाहिजे की नक्की क्वेश्चन फ्रेम करणाऱ्याने कशा पद्धतीने आपल्याला क्ल्यू दिलेला आहे. आले लक्षात? पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा, आपल्या कॉन्टेंटमध्ये आपण 2 ठिकाणी याची चर्चा केली होती. इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस 20 मार्च असं आपण म्हटलेलं आहे. इकडे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 बद्दल आपण चर्चा केली होती. टॉपचा देश फिनलँड वगैरे असेल वगैरे, हे आपण सलग 8व्यांदा ही चर्चा झाली होती. ठीक आहे. तर आपण पुढे पाहूयात. पुढचा प्रश्न बघा, भारतात पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात? आता राज्य विचारले आणि बघा, अनालिसिस घेत असताना आपण पाहिलं होतं की ज्या पहिल्या पहिल्या घटना असतात, बरोबर, एक थीम आपण सांगितली होती, हा एरिया सांगितला होता की पहिल्या पहिल्या ज्या घटना असतात त्यावरती ग्रुप बी आणि सीच्या एक्झामला जनरली क्वेश्चन्स विचारण्याचा ट्रेंड आपण पाहिला होता. बरोबर, त्याच अनुषंगाने हा प्रश्न आहे. आणि त्यातल्या त्यात बघा, आता आपण पाहिलं की सर्वात उंच रेल्वे ब्रिज भारतात कुठे स्थापन झाला यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि आता हे ग्लास ब्रिज वगैरे सुरू झालंय म्हणल्यावरती काहीतरी वेगळं एक्सेप्शनल आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की एक्सेप्शनल गोष्टींवरती शक्यतो आयोग फोकस करतं. बरोबर, आता ब्रिज तर आहे निश्चितच, पण हा ग्लास ब्रिज आहे आणि पहिला वहिला असल्यामुळे इथं क्वेश्चन पडण्याची किंवा प्रेडिक्ट करण्याची आपल्याला सहजपणे, सॉरी, पडण्याची शक्यता आहे आणि आपण प्रेडिक्ट सहज करू शकतो हा प्रश्न. आणि आपल्या कॉन्टेंटमध्ये बघा, इंडियाज फर्स्ट ग्लास ब्रिज कुठे आहे असं आपण दिलं होतं की कन्याकुमारीला स्थापन झालेलं आहे, तामिळनाडू. आपल्याला सहजपणे लक्षात येतं. जे विवेकानंद रॉक मेमोरियल आहे, विवेकानंदांचं स्मारक असेल, आणि थिरुवल्लूर स्टॅच्यू जो आहे, जो पुतळा आहे, यांना कनेक्ट करणारा हा ब्रिज आहे, ग्लास ब्रिज. भारतातला हा पहिलाच ग्लास ब्रिज असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तमिळनाडू असं उत्तर देता येते. तर हा प्रश्न वन लाईनर आहे. ऍक्च्युअल आपल्याला गोष्ट विचारलेली आहे. जनरली आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. कुठलाही सोर्स तुम्ही युज केला तरी त्यातून तुम्ही ते पाठ करणं गरजेचं होतं. इथं काय लॉजिकला माझ्या मते तितकासा स्कोप आपल्याला पाहायला मिळत नाही. फार फार तर काय दिसतंय की बिहार हे उत्तरेकडचं राज्य आहे, बाकीची 3 राज्य ही दक्षिणेकडची आहेत. त्यातल्या त्यात आपल्याला असं लॉजिक लावता येते की महाराष्ट्रात जर हा स्थापन झाला असता तर खूप जास्त चर्चा झाली असती, की आपल्याला न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेज वरतीच पाहायला मिळालं असतं. बरोबर, पण तसं काय आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये किंवा तसं आपल्याला वाचनात ऐकण्यात आलेलं नाहीये. मग हे 2 पर्याय आपल्याला एलिमिनेट करता येतात. तमिळनाडू आणि केरळपैकी तमिळनाडू उत्तर देतात. येते. स्टील अगेन मी पुन्हा एकदा सांगतो, नेहमी सांगतो, हे लॉजिक्स प्रत्येक वेळेसच अप्लाय होतात असं नाही. काही प्रश्नांच्या बाबतीत डेटा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जिथं प्युअर लॉजिकच लावावं लागतं ते क्वेश्चन्स आपण नंतर पाहूयात. आले लक्षामध्ये? आता हा प्रश्न बघा, सेंगोल राजदंड जो आहे त्यावरती प्रश्न आला होता. हे कोणत्या साम्राज्याचं प्रतीक वगैरे होतं आपण, असा प्रश्न आलेला आहे. आता आपण 2024 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला हा प्रश्न ऑलरेडी नवीन संसद भवनावरती येऊन गेलेला आहे. आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण डीकॅड 1.0 सिरीज घेतली होती, त्यावेळेस आपल्या कॉन्टेंटमध्ये आपण हे सर्व गोष्टी दिल्या होत्या. बरोबर. नवीन संसद भवन, आता ही न्यूज जुनी जरी असली तरी रिलिव्हंट निश्चितच होती, कारण सिंगल राजदंडाची जी स्थापना आहे ती नेहमी चर्चेत होती. आणि आपल्या आत्ताची जी लेटेस्ट आपण डीकॅड 2.0 सिरीज घेतली, अनालिसिसचे लेक्चर्स पाहत असताना आपण ह्या प्रश्नावरती ऑलरेडी चर्चा केली होती. नवीन संसद भवनावरती जो प्रश्न आला त्यावरती चर्चा केली होती. आणि त्यावेळेस आपण म्हटलं होतं की बघा, हे चोल साम्राज्याचा सिंगल चर्चेत होता खूप, त्यावरती प्रश्न आला. नवीन संसद भवनाच्या अनुषंगाने आपण हे पाहिलं होतं. मग हे लेक्चरचा मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट देतोय. तर त्यामध्ये आपण अनालिसिसच्या लेक्चर्समध्ये चर्चा केली होती, त्यामुळे आपल्याला हे चोल साम्राज्य उत्तर सहज देता येतं. किंवा जनरली आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की सिंगल राजदंड चर्चेत होता, चोल साम्राज्याचं प्रतीक होतं ते, वगैरे वगैरे. या गोष्टी बहुतांश जणांना निश्चितच माहित असेल. पण स्टील ज्या गोष्टी माहित असाव्या लागतात, जनरल न्यूजपेपर रिडिंग करताना आपण कॅच करणं अपेक्षित असतं, त्या गोष्टींवरती प्रश्न येतो असं आपल्याला हा प्रश्न सांगतोय. लय लक्षामध्ये. त्यामुळे जरा थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण एखाद्या न्यूजचं पाहत चला, म्हणजे जिथं पाहणं अपेक्षित आहे तिथं. सिंगल राजदंड जो म्हणजे चोल साम्राज्य जे होतं आपल्या इतिहासामध्ये आपण पाहतो, दक्षिणेकडचं हे चोल साम्राज्य, त्यावरती प्रश्न आलेला आहे. थोडं हिस्टॉरिकल अनुषंगाने किंवा एखाद्या गोष्टीचं, एखादी न्यूज अभ्यासाने त्याच्या बॅकग्राऊंड वरती पण प्रश्न जातोय हे आपल्याला लक्षात येते. तेही आपण वाचणं अपेक्षित आहे, त्यावरती थोडं लक्ष देणं अपेक्षित आहे, असा हा प्रश्न आपल्याला सांगतोय. ठीक आहे.
अगेन हा वन लाईनरच प्रश्न आहे. पुढचाही प्रश्न बघा वन लाईनरच आहे. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावरती प्रश्न आहे. आता आपण अनालिसिसचे लेक्चर्स घेताना नेहमी म्हटलं की राष्ट्रीय स्तरावरचे जे महत्वाचे पुरस्कार आहेत, मग चित्रपट क्षेत्रातला असेल, साहित्य क्षेत्रातला असेल, क्रीडा क्षेत्रातला असेल, बरोबर, असं आपण वेगवेगळे कॅटेगरी दिल्या होत्या आणि त्यावरती प्रश्न हमखास जातात हे आपण पाहिलं होतं. मग त्या अनुषंगाने आपल्याला माहित असणं अपेक्षित असणारा प्रश्न आहे. स्टील आता यावरती जरा थोडी वेगळ्या अंगाने थोडी चर्चा करूयात. बघा, अरिजित सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा प्रश्न विचारलाय आणि इथं असं विचारलं नाही की सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार कोणाला मिळाला. असा प्रश्न न विचारता काय विचारलाय की अरिजित सिंग यांना तर मिळालेलाच आहे, परंतु कोणत्या गीतासाठी मिळालाय हे थोडं एक पाऊल पुढे जाऊन प्रश्न विचारलेला आहे. आले लक्षात? थोडा नेक्स्ट लेवलचा प्रश्न हा विचारलेला आहे. पण स्टील यातलं काय लॉजिक वगैरे ती चर्चा नंतर करूयात. थोडं आपण आपल्या कॉन्टेंटकडे पाहिलं तर काय लक्षात येतं, आपल्या कॉन्टेंटमध्ये आपण दिलं होतं की ऋषभ शेट्टी कांतारा या मूवीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, नित्या मेनन त्यांच्या पुढे चित्रपटाचं नाव दिलं होतं, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार असं सांगितलं होतं. अनफॉर्च्युनेटली आपण अरिजित सिंग यांचं कुठल्या गीतासाठी त्यांना पुरस्कार मिळाला हे काय दिलं नव्हतं. बरोबर, आपण एवढं फक्त दिलं होतं की अरिजित सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळालेला आहे. थोडं आपण आपल्याकडनं मिस झालं कॉन्टेंट डिझाईन करताना, पण स्टील चालते, काय हरकत नाही. आता इथे बहुतांश जणांचा हा प्रश्न चुकला असेल किंवा अगदी 50-60% जणांचा हा निश्चितच चुकला असेल प्रश्न. पण स्टील आपण इथं काय लॉजिक लावू शकतो. बघा, आपण अनालिसिसचं लेक्चर्स घेताना पाहिलं होतं की काही क्वेश्चन्स ऑफबीट वगैरे असतात, तर ऑफबीट प्रश्न कसे ओळखायचे वगैरे आपण ही चर्चा केली होती. आता इथं आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की अरिजित सिंग यांचं डायरेक्ट गीतच विचारले म्हणजे थोडासा एक्सेप्शनल क्वेश्चन्स आहे. बरोबर. आणि एक दोन प्रश्न आपण असे पाहिले होते निश्चित की इथे बघा, जसं की या पर्यायात इथे 4 शब्द आहेत, झुमे जो पठाणीच्या 3 शब्द आहेत, तेरे हवालेमध्ये 2 शब्द आहेत, एकच सिंगल शब्द असणारा एकच पर्याय आहे. आता तुम्ही म्हणाल हे थोडं हास्यास्पद लॉजिक वाटू शकतं, पण काय हरकत नाही. ज्यावेळेस काहीच माहित नाही ना, त्यावेळेस जरा थोडं असं चेक करत चला. आपण अनालिसिसच्या लेक्चर्स मध्ये एक दोन प्रश्न असे पाहिले होते निश्चितच की सिंगल वर्ड वाला उत्तर दिलेलं आहे, बाकीचे उत्तर नाही आहेत, असं ऑफबीट प्रश्नांच्या बाबतीत आपण पाहिलं होतं. आले लक्षामध्ये? त्यामुळे काय हरकत नाही, चुकला तर चुकला, पण थोडी रिस्क माझ्या मते घ्यावी आपण निश्चितच. पर्याय क्रमांक 4 केसरी हे या ठिकाणी उत्तर आहे. अनालिसिसच्या लेक्चर्स मध्ये आपण काही प्रश्नांच्या बाबतीत अशा अंगाने चर्चा केली होती की असे काहीतरी पर्याय असतात, तर तेही जरा तपासत चला असं आपण म्हटलं होतं. तर त्याच अनुषंगाने आता ठीक आहे, ऍक्च्युअली एक्झाम देत असताना असं आपल्याला अप्लाय करता येईलच की नाही, अं, कारण त्यावेळेस आपला एकदम म्हणजे आपला माइंडसेट खूप वेगळा असतो. अशी चर्चा होईलच असं नाही किंवा असा विचार आपल्याला करता येईलच असं नाही. काय हरकत नाही, थोडं आपण हे अशा अंगाने थोडी चर्चा केली पाहिजे. पुढे जाऊयात. बघा, आता बघा हा प्रश्न राजकीय पक्षाच्या नेत्या, आता आपण बघा, घानाचे जे अध्यक्ष नेमले होते ते कोणत्या पक्षाचे होते असा प्रश्न आपल्याला लेटेस्ट एका एक्झामला विचारला होता. घाना हा देश आहे, त्याच्या अध्यक्षाची नेमणूक झाली, त्यांचा पक्ष विचारला होता. मग त्या प्रश्नाला कसं डील करायचं वगैरे होतं ते आपण पाहिलं होतं की आपल्याला जरी माहित नसलं तरी काय उत्तर द्यायचं ही चर्चा आपण केली होती त्यावेळेस. ठीक आहे. तर त्याच अनुषंगाने बघा, आपले थायलंडच्या माजी पंतप्रधान, त्यांच्या राजकीय पक्षाचा पक्ष विचारला होता डायरेक्ट. बरोबर. आता आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की ज्या चर्चेत असणारे पंतप्रधान वगैरे असतात, आता घानामध्ये लोकशाही सरकार वगैरे येते, ते चर्चेत असणार आहे. बरोबर. आता इकडे बघा, अ, थायलंडच्या पंतप्रधान चर्चेत होत्या, त्यांचा राजीनामा असेल किंवा ते पदावरून रिटर्न जाणं वगैरे, त्या अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे. स्टील इथं पण आपण काय लॉजिक शोधायचंय. बघा, आता एकतर त्या थायलंडच्या आहेत, साऊथ ईस्ट नेशन आहे हा. बरोबर. दक्षिण पूर्व आशियाई देश आहे. बरोबर. आता तिकडच्या लँग्वेजेस वगैरे थोड्या वेगळ्या आहेत, आपण सर्वांना माहिती आहे. आता जनरली पीपल्स असं नाव तिथं युज करणार नाही, ते तिथलं स्थानिक नावच जनरली युज करणार आहे. मग फेऊ थाई पार्टी असेल किंवा बुमजाई थाई पार्टी असेल किंवा पलंग प्रचारक पार्टी वगैरे असेल. यात आपल्याला बघा, पहिला पर्याय आपल्याला एलिमिनेट करता येतोय, चौथाही एलिमिनेट करता येतोय, कारण दुसऱ्या मधले आणि तिसऱ्या पर्यायात काहीतरी कॉमन वर्ड आपल्याला सापडतो, थाई पार्टी आणि थाई पार्टी. बरोबर. आपण आपल्या अनालिसिसच्या लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं, पर्यायात जर कॉमन शब्द जर सापडले तर त्यापैकी एक उत्तर असतं, 50-50 मध्ये जातं. जसं की कोण बनेगा करोडपती मध्ये आपण पाहतो 50-50 लाईन लाईन असते, दोन पर्याय जातात आणि दोन पैकी एक उत्तर द्यायचं असतं. बरोबर. आता असेच आपण दोन पर्याय जर एलिमिनेट केले तर एक उत्तर आपल्याला रिस्क घेऊन उत्तर देता येऊ शकतं. बरोबर. तर बघा इथे आपण पाहिलं की कॉमन वर्ड सापडले, त्यापैकी जनरली पहिलं उत्तर आपण घेतो, असं आपण अनालिसिसच्या लेक्चर्स मध्ये वगैरे पाहिल्या होत्या गोष्टी. ठीक आहे. मग त्याच अनुषंगाने हा आपल्याला प्रश्न डील करता येत होता निश्चितच. वन लाईनर प्रश्न आहे, अगेन फॅक्च्युअल आहे, काय हरकत नाही. पुढे बघा, लेक व्हिक्टोरिया. आता बघा, हा करंटच्या अनुषंगाने जरी प्रश्न असला
जनरली आपण जीके टुडेचा सोर्स वगैरे पाहत असताना तिथे स्टॅटिक बेसवरती पण बरेचसे क्वेश्चन्स त्यांच्या करंटच्या डेटामध्ये असतात वगैरे. ठीक आहे, तर मग अशा प्रश्नांना कसं डील वगैरे करायचं असतं वगैरे आपण हे आपल्या अनालिसिस लेक्चर्स मध्ये वगैरे पाहिलं होतं. आपण पाहिलं होतं की ऑफबिट प्रश्न जर असेल, आता बघा लेक व्हिक्टोरिया एकतर जिओग्राफीच्या अनुषंगाने हा प्रश्न जातो, वर्ल्ड जिओग्राफीच्या अनुषंगाने. फार फार तर राज्यसेवेच्या विद्यार्थी ज्यांचं मॅपिंग खूप चांगलं आहे त्यांना हे निश्चितच यात उत्तर माहित असेल, त्याचं मॅपिंग वरती खूप स्ट्रॉंग होल्ड आहे. नकाशा वाचन ज्यांना वर्ल्ड जिओग्राफीच्या अनुषंगाने चांगले केले त्यांना माहिती आहे, कारण लेक व्हिक्टोरिया हे अभ्यासामध्ये येतच आपल्या जिओग्राफीचा अभ्यास करताना, वर्ल्ड जिओग्राफीचा. कारण लेक व्हिक्टोरिया म्हणलं की सेकंड लार्जेस्ट आपण त्याला काय म्हणतो फ्रेश वॉटर लेक आहे, म्हणजे जगातलं गोड पाण्याचं सगळ्यात मोठं दुसरं सॉरी दुसऱ्या क्रमांकाचं मोठं हे सरोवर आहे लेक व्हिक्टोरिया नावाचं, जे की आफ्रिका खंडात येतं. आणि आफ्रिका खंडातलं हे सगळ्यात मोठं सरोवर आहे. सगळ्यात महत्वाचं नाईल नदीशी संबंधित हे सरोवर आहे. बरोबर, जगातील सगळ्यात लांब नदी नाईल नदीच्या संबंधित हे सरोवर आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आता मग असं स्टॅटिक बेस असणारे जीएसचा आधार असणारे प्रश्नांना कसं डील करायचं. आपण आपल्या अनालिसिसच्या लेक्चर्स मध्ये म्हणलं होतं की जे ऑफबिट प्रश्न जे असतात, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल ते आपले लेक्चर्स जे आपल्या अनालिसिसचे होते, तुम्हाला लक्षात आलं असेल की मी ऑफबिट प्रश्नांच्या बाबतीत जे खूपच ऑफबिट आहेत, खूपच ट्रॅकच्या बाहेर जाऊन विचारलेला प्रश्न असेल तर त्यावेळेस कशा पद्धतीने उत्तर वगैरे आपण द्यायची असतात वगैरे ही चर्चा मी केली होती. तुम्ही ते आपल्या अनालिसिसचे लेक्चर्स पाहिल्यानंतर तुमच्या त्या गोष्टी लक्षात येईल की अशा प्रश्नांमध्ये कशा प्रकारे साधारणतः क्वेश्चन फ्रेम करणाऱ्याचा माइंडसेट कसा असू शकतो, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने तो कसा विचार करू शकतो, ही आपण चर्चा केली होती. किंवा आपण स्वतः जर क्वेश्चन्स हे करायचा झाला, डिझाईन करायचा झाला, तर आपण कशा पद्धतीने डिझाईन करू शकतो, कशा पद्धतीने ऑप्शन फ्रेम करू शकतो, कशा पद्धतीने सेट करतो, हे मी चर्चा केली होती. आणि त्या अनुषंगाने याचं उत्तर आपल्याला निश्चित देता येत होतं. तुम्ही एकदा ज्यांनी कोणी आपल्या लेक्चर्स केला असेल त्यांनी नक्की एकदा हे क्रॉस चेक करून पहा कोणत्या प्रश्नांच्या बाबतीत मी असं बोललं गेलेलं आहे आणि याचं उत्तर कशा पद्धतीने डील करायचे द्यायचे हे मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे. नक्की ते एकदा चेक करा. ठीक आहे, मग असा प्रश्न जर काही विद्यार्थ्यांचा चुकला तर काय हरकत नाही, कारण थोडा खूप एक्सेप्शनल लेवलचा क्वेश्चन आहे तसं पाहायला गेलं तर. ग्रुप सीच्या अनुषंगाने हा खूप एक्सेप्शनल लेवलचा क्वेश्चन आहे. आणि एक्सेप्शनल लेवलच्या क्वेश्चन्सला काय करायचं हे मी निश्चितच सांगितलं होतं. ते पुढे पाहूयात बघा. आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरती प्रश्न केलेला आहे. तर 2023 मध्ये आपण पाहिलं होतं की नरेंद्र मोदींना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता. मग 24 मध्ये सुद्धा मूर्तींना मिळालेला आहे. आणि हे चर्चेत होतं. आता हे बघा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे हा दरवर्षी साधारणतः दिला जातो. म्हणजे जी लोकमान्य टिळकांच्या स्मृतीनिमित्त जे काही ऑगस्ट महिन्यामध्ये तो दिला जातो पुरस्कार दरवर्षी. आणि जर आपण आपल्यापैकी बरेच जण पुण्यामध्ये अभ्यास करायला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो पुरस्कार चर्चेत असतो, वेगळ्या ठिकाणी पोस्टर टेक्स्ट वगैरे लागलेले असतात. त्या न्यूज चॅनेलवरती असेल, वर्तमानपत्रांमध्ये त्यावरती खूप चर्चा होते. कारण अशा इमिनंट अशा पर्सनॅलिटीला जे जनरली आपल्या परिचयात असतात, जनरली त्यांनाच दिलेले पाहायला मिळतात हे पुरस्कार. बरोबर, त्यामुळे सुधा मूर्ती या चर्चेत होतात. आणि मी अनालिसिसच्या लेक्चर्स मध्ये म्हटल्याप्रमाणे की जे क्वेश्चन्स डेली न्यूजपेपर रीडच्या आधारे आपल्याला डील करता आले पाहिजेत ते तर चुकता कामा नये, असं आपण नेहमी म्हणत असतो. हा त्याच प्रकारातला प्रश्न आहे. सुधा मूर्ती हे जनरली माहीत असणं अपेक्षित आहे आपल्याला. कारण हे आपण म्हणतो बघा की थोडं आपण शाखाचक्रमण केलं पाहिजे, म्हणजे उडत उडत काहीतरी वाचन वगैरे आपण करतो, कुठेतरी न्यूजपेपरला पाहतो, कुठेतरी टाइमपास चहा प्यायला प्यायला जाताना काहीतरी आपण चर्चा वगैरे करतो, किंवा सहज आपण कधीतरी कंटाळा आला म्हणून न्यूजपेपर ओपन करून पाहतो वगैरे. तर तशा प्रकारातल्या ह्या न्यूज आहे की आपल्या सहजपणे कॅच होणं अपेक्षित आहे. तशा प्रकारातल्या न्यूज आहे, त्यामुळे ते आपल्याला उत्तरं देता येतात किंवा माहित होतात. सुधा मूर्ती आपल्यापैकी बऱ्याच जणांनी 90% विद्यार्थ्यांचा हा प्रश्न 100% बरोबर आला असेल. तरी बघा इथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हा ऑप्शन पहिले एलिमेंट होतात. कारण असं त्यांना कुठला पुरस्कार मिळाला ही खूप जास्त चर्चा झाली असती जर त्यांना मिळाला असता तर. इथे लक्षात येते पर्यायात बघा 2 महिला दिलेल्या आहेत. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रतिभाताई पाटील ह्या तर माजी राष्ट्रपती आहेत, त्यांना दिला असता तर मग ते अगेन लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे एलिमेंट करून आपल्याला सुधा मूर्ती उत्तर देता येत. पुढे बघा, आता आपण आपल्या अनालिसिस लेक्चर्स पाहत असताना पाहिलं होतं की पब्लिक ऑथॉरिटीचे जे चेअरपर्सन असतात ह्या एरियावरती प्रश्न वारंवार जातात, असं आपण म्हटलं होतं. पब्लिक ऑथॉरिटी, आता बीसीसीआय ही काय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ही काय पब्लिक ऑथॉरिटी नाही, ही खाजगी एक संस्था आहे एक प्रकारे. बरोबर, म्हणजे थोडा एक पाऊल पुढे जाऊन प्रश्न विचारलेला आहे, थोडा डीप प्रश्न विचारलाय असं आपण म्हणू शकतो. कारण जनरली आपण अनालिसिस केल्यावर लक्षात काय येतं
की जे सार्वजनिक प्राधिकरण असतात, महत्वाच्या संस्था असतात, त्याच्या चेअरपर्सन वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता आपल्याला सचिव वगैरे पण पाठ करायचे आहेत, असा हा प्रश्न आपल्याला सांगतो. बरोबर. सेक्रेटरी वगैरे महत्वाचे आपल्याला माहित असावेत. आता मग हा प्रश्न संस्था आणि त्यांची चेअरपर्सन या अनुषंगाने न घेता आपण क्रीडा घडामोडीच्या अनुषंगाने जर घेतला तर आपल्याला वाचता येतो सहजपणे. बघा, आपण पाहिलं लेक्चर्स मध्ये की स्पोर्ट वरती ज्या महत्वाच्या काही घडामोडी घडतात त्यावरती प्रश्न येतात. आता आपल्याला लक्षात येते की जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे, सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे वगैरे. हे चर्चा आपली होतेच. स्पोर्टची आपण पेपर वाचताना मागच्या पानापासून पहिल्यांदा सुरुवात करतो. मग हे अशा गोष्टी आपल्याला कॅच होतात बघ. आता इथे हे दोन उपारे आपल्याला सहज एलिमेंट करता येतात. आता सचिव आहे म्हणल्यावरती कुठल्या तरी प्रशासनाचा अनुभव असणारीच व्यक्ती असते. हे जय शाह सौरव गांगुली येणार नाही. मग अचल कुमार ज्योती आणि दयवजीत सैकिया यापैकी कोणतं उत्तर द्यायचं बाबा. तर जनरली बघा, आता जय शाह सौरव गांगुली परिचयाचं नाव आहे, यांच्यामध्ये कुठेतरी हा व्यक्ती सेट केला असू शकतो असं आपल्याला उत्तर देता येईल. 2 आणि 4 मध्ये पर्याय क्रमांक 3 आपल्याला उत्तर देता येते. 2, 4 मध्ये मधला पर्याय. आता हे लॉजिक वगैरे मी अगेन सांगतो की आपापली जबाबदारी असते, प्रत्येक वेळेस आपल्या होतच असं मला म्हणायचं नाही. ठीक आहे. पुढे पाहूयात. बघा, आता अर्जुन पुरस्कारांवरती प्रश्न आला होता. लेटेस्ट जानेवारी 2025 मध्ये हे पुरस्कार दिले होते. आणि आपले लेक्चर्स आता कंटिन्यू चालूच आहेत, अपलोडिंग वगैरे अजून. तर लेटेस्ट डेटा असल्यामुळे आता आपण अनालिसिस लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं की खेलरत्न असेल, अर्जुन पुरस्कार असेल किंवा द्रोणाचार्य पुरस्कार असेल किंवा इतर महत्वाचे क्रीडा पुरस्कारांवरती प्रश्न जातात. महत्वाचे क्रीडा इव्हेंट असेल जसं की पॅरिस ऑलिम्पिक असेल, कॉमनवेल्थ गेम्स असेल, त्यावरती प्रश्न जातात. हे आपण चर्चा केली होती. आणि अर्जुन पुरस्कार त्या अनुषंगाने महत्वाचा होताच, फ्रिक्वेंटली त्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आपल्याला. बरोबर. आणि आपण लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं की महाराष्ट्रातील कुठल्या व्यक्तीला जर मिळालं असेल तर त्याचं क्षेत्र आपल्याला माहितीच पाहिजे असं आपण म्हटलं होतं. स्वप्नील कुसळेला नुकतंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालं वगैरे होतं. ती चर्चा आपण केली होती लेक्चर्स मध्ये. त्याला एक आपल्याला ऍटलिस्ट हे एक माहित असणं तरी गरजेचं होतं. आले लक्षामध्ये. बाकीच्या गोष्टी आता ठीक आहे, हा थोडा अवघड प्रकारातला प्रश्न आयोगाने फ्रेम केला होता. तरी पण वांतिका अग्रवाल वगैरे, वांतिका म्हणजे जनरली बुद्धिबळ वगैरे आपल्याला काहीतरी सेन्स झालं पाहिजे. ठीक आहे. काय हरकत नाही. असं थोडा ऑफबीट प्रश्न आहे. पुढे बघा, प्रेरणा प्रोग्राम वरती प्रश्न विचारला होता. प्रेरणा प्रोग्राम वरती प्रश्न विचारला होता. आता जनरली असे स्टेटमेंट बेस, आता बघा बाकीचे सगळे प्रश्न वन लाईनर आहेत तुमच्या लक्षात येईल. सगळे प्रश्न वन लाईनर आहे, हा प्रश्न स्टेटमेंट बेस आहे. जनरली आपण काय अप्रोच लावतो, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असेल, थोडे एक्सेप्शनल असतील तर जनरली बोथ ऑफ द करेक्ट असतं असं आपण म्हटलं होतं लेक्चर्स मध्ये. ठीक आहे. आपल्यापैकी काही जणांनी ए आणि बी बरोबर दिला असेल तर काय हरकत नाही, तुम्ही राईट ट्रॅक किंवा राईट वेने उत्तर दिलेलं आहे असंच त्याचा अर्थ होतो. चुकलं तर चुकलं, मॅक्झिमम मेजॉरिटी स्टुडंटचा तो चुकणारच आहे. कारण प्रेरणा प्रोग्राम जनरली थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रोग्राम आहे. जनरली आपण हा आपल्या कंटेंटमध्ये घेत नाही किंवा आपण अभ्यासत नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण कमी वेळात जास्त आउटपुट आणण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर ना. त्यामुळे आपला कॉन्टेंट डिझाईन करताना आपण काही सगळ्याच डेटा कव्हर करत बसणार नाही. ह्या प्रश्नाला ठीक आहे, जनरली आपण ए आणि बी दोन्ही उत्तर दिलं तर काय हरकत नाही. माझा अप्रोच असा असतो तो. बघा कितपत आपल्याला स्वीकारता येतोय तो स्वीकारा. ठीक आहे. इथे बघा, आता हा प्रेरणा जो प्रोग्राम आहे तो 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी होता. इथे 5वी ते 8वी दिलेलं आहे, मग इथं चुकवलेलं आहे. फक्त ए बरोबर आहे, बी चूक आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढे जाऊयात. बघा, ठीक आहे, झाले आपले 10 प्रश्न आपण डिस्कस केले. तर यातून काय लक्षात घ्यायचं की बरेचसे प्रश्न आपल्याला थोडं डील करता येतात, अप्रोच लॉजिक लावून, केस वर्क करून किंवा रिस्क घेऊन उत्तर देता येतात, हे असं आपल्याला समजतंय. काही प्रश्न आपल्याला डेली न्यूजपेपरच्या आधारे रीड करावे लागतात, हे आपल्याला माहित असावं. आलं लक्षात. आणि बघा, आपण काही ज्या एकूण महत्वाच्या 15 थीम वगैरे दिलेल्या आहेत, लेटेस्ट पॅटर्न किंवा लेटेस्ट ट्रेंड नुसार तेच आपल्याला एरियाज पाहायला मिळतात, थीम पाहायला मिळतात. आपल्या अनालिसिसच्या लेक्चर्स मध्ये तुम्ही ते चेक करू शकता एकदा. चालेल. त्यामुळे थोडं राईट वेने आपल्याला स्टडी करता येतं, स्मार्ट वर्क करून कमी वेळात चांगलं आउटपुट घेता येतं, असं हे प्रश्न आपल्याला सांगतात किंवा हे आपलं आजचं डिस्कशन आपल्याला सांगतंय. आले लक्षामध्ये. त्यामुळे त्याच पद्धतीने तुम्ही पुढच्या काही आगामी परीक्षांसाठी अभ्यास करावा, यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा.
सगळ्यात महत्वाचं आपले करंट अफेअर्सच्या सिरीज असेल किंवा इतर कुठले लेक्चर सिरीज असेल, नक्कीच आपल्या ऍपवरती उपलब्ध होत असतात. एमपीएससी मेडिस हे ऍप नक्की डाउनलोड करा. परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.